हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश सर स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज जी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीची झाली त्याची पेपर 2 जो आहे तो पेपर 2ची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हा जो काही माझ्याकडे सेट आहे तो आहे ए क्रमांकाचा सेट, संच ए आहे, तर त्याचे उत्तर आपण या ठिकाणी पाहतोय। चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर दुसरा जो काही प्रश्न आहे त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर तिसरा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यामध्ये मुंबई आणि माय हे दोन्ही कॅपिटल लेटर असायला पाहिजे नव्हते म्हणून। त्यानंतर पाचवा प्रश्न आहे पाचव्या प्रश्नामध्ये एक उत्तर असणार आहे। त्यानंतर सहावा प्रश्न माय फादर इज अ टीचर, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर सातवा प्रश्न इन फ्रंट ऑफ, त्या ठिकाणी प्रिपोजिशन टाकायचं होतं। त्यानंतर आठवा जो काही प्रश्न आहे आठव्या प्रश्नामध्ये फ्लावर हा शब्द तयार होतो। त्यानंतर नववा शब्द हे सगळे किचनचे इक्विपमेंट आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2 मिक्सर। त्यानंतर 10वा प्रश्न आहे, 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे हेल्पिंग, इज आले म्हणजे ING वाला पाहिजे। त्यानंतर 11वा प्रश्न आहे राजेश सिंग्स नियरली हे चुकीचं आहे। त्यानंतर 12 नंबर अपवर्डच्या दिशेने, वरच्या दिशेने म्हणून अपवर्ड म्हणणार। 13 नंबरचा प्रश्न राजूस, तिथं ॲपॉस्ट्रॉफी एस पाहिजे नव्हता म्हणून पर्याय क्रमांक 13चं 2। त्यानंतर 14वा प्रश्न आहे फाइंड द ऑड मॅन आउट आणि याच्यामध्ये नी के सायलेंट आहे त्या ठिकाणी म्हणून। त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न एक्सक्लेमेशन मार्क। 16 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे थँक्यू सो मच। त्यानंतर 17 नंबरचा जो काही प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक 2 BKRC असं होईल। या ठिकाणी रॅबिट आणि के नंबरला आपल्याला सापडते कांगारू 2 नंबरला, म्हणून त्या ठिकाणी लगेच उत्तर सापडून जातं। त्यानंतर 18वा प्रश्न जो आहे त्या 18व्या प्रश्नामध्ये थर्ड असं त्या ठिकाणी ऑर्डिनल नंबर वापरायचा आहे। त्यानंतर 19 नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेक्टँगल। 20 नंबरचा जो काही प्रश्न आहे यॉन म्हणजे जांभळी देणे आणि म्हणण्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 21 नंबरच्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसेल की कफ अँड कोल्ड त्या बाईला झालेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे सेकंड नंबरचा पर्याय ॲन एम्परर। त्यानंतर 23 नंबर ब्युटिफुल गार्डन, पर्याय क्रमांक 3। 24 नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वर्किंग इन द गार्डन, हे देखील पॅसेजमधून शोधायचं होतं। आणि 25 नंबरचा जो काही प्रश्न आहे थर्ड नंबरचा आय कांट हिअर यू। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो 26वा बुद्धिमत्तेचा प्रश्न, त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 26चं उत्तर असणार आहे। त्यानंतर 27 नंबरमध्ये पर्याय क्रमांक 4, 28 नंबरमध्ये पर्याय क्रमांक 1, त्या ठिकाणी खूप सोप्या आकृत्या होत्या। त्यानंतर 29 नंबरच्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 4 आणि 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 31 नंबर देवराई महाराष्ट्रात तर शरण वने कुठे असतात तर ते राजस्थानमध्ये आहेत, 31चं एक उत्तर आहे। त्यानंतर 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे 156, 11च्या आधीच्या संख्येला गुणायचं होतं, तसं 13च्या आधीच्या संख्येला गुणून 156 होतं। आणि 35 नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 36 नंबरचा जो काही प्रश्न आहे या 36 नंबरच्या पर्यायामध्ये तंतोतंत आकृती पर्याय क्रमांक 4। 37मध्ये पर्याय क्रमांक 2। 38 खूप सोपा प्रश्न होता, एकूण त्या ठिकाणी किती माणसं होतात तर पहा इकडून 12वा जर मधला नंबर असेल तर एकूण 11 आणि 11 22 आणि 23 माणसं होतात, आणि जर उजवीकडून 8वा दिला असेल तर डावीकडून 7 मायनस करायचे आहेत, एकूणमधून 23मधून 7 मायनस करून 16 उत्तर येतं। त्यानंतर 39 नंबरचा प्रश्न 68, 5 प्रकारची फुले असल्या कारणाने 65ला भाग जाईल आणि 3 शिल्लक राहतील म्हणून गुलाब, मोगरा, लिली येईल 68 नंबरला। त्यानंतर 40 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 41 नंबरचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 3, त्याचं देखील उत्तर असणार आहे। 42 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण ऑप्शनमध्ये देणार, लगेच सांगतोय मी तुम्हाला पहा। त्यानंतर 42 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 43 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 44 नंबरचा प्रश्न, या 44 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 120, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। ते कशा पद्धतीने त्याचं पूर्ण स्पष्टीकरण पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर 45 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 46 नंबरचा जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अवनी। 47 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे गुगल काय। आणि 48 नंबरचा प्रश्न, 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 49मध्ये पर्याय क्रमांक 1, 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 51 नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 52 नंबरचा प्रश्न पर्याय क्रमांक 3 असं त्याचं उत्तर असणार आहे। त्याचबरोबर 53 नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 54 नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 55 नंबरचा प्रश्न पर्याय क्रमांक 3। 56 नंबरचा जो काही प्रश्न असेल त्याचं उत्तर देखील असणार आहे पर्याय क्रमांक 4।
त्याचबरोबर 57 नंबरच्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे कोणतं अक्षर जास्त वेळा आलेलं आहे, तर व आलेलं आहे. 57चं 3 आहे. 58 नंबरचं याच्यामध्ये 8 जोडाक्षर आपल्याला पाहायला मिळतात. 59 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि 60मध्ये याचं उत्तर आहे हेन शब्द तयार होतो. आणि हेन शब्द तयार झाल्याच्या नंतर त्यांनी विचारलं मधलं अक्षर काय, तर मधलं ई असं अक्षर येतं. त्यानंतर 61 नंबर डझन हे संख्यावाचक आहे असल्याकारणाने. त्यानंतर 62चं उत्तर आहे 4. बाकीच्या 3 राज्याच्या राजधान्या आहेत. त्यानंतर 63 नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर आहे 3. बाकीच्यांचे सर्वांचे समान भाग होतात. 64मध्ये पहा याच्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम आहे. 63चं उत्तर 3. 64च्यामध्ये थोडे इकडे तिकडे गडबड झालेली पाहायला मिळते. 65 नंबर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 66 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 67 नंबरचा जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 68 नंबरचा जो काही प्रश्न आहे या 68व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला भेटतं पर्याय क्रमांक 2मध्ये. त्यानंतर 69 नंबरचा आहे 117. या बाकीच्या सगळ्यांमध्ये 46चा फरक पाहायला भेटतो. त्यानंतर 70मध्ये पहा त्याच अंकांची बेरीज करून त्यातच मिळवलेलं आहे आणि असं कुठं होत नाही, तर 218च्या ठिकाणी होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 70चं उत्तर असणार आहे 1. त्यानंतर 71 नंबर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 36 वर्ष. त्यानंतर 72 नंबरचं उत्तर आहे सर्वात उंच कोण आहे, तर आर्य आहे. आणि 73 नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5 आणि 4. त्याचबरोबर 74 नंबरच्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि 75 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने ही जी काही बुद्धिमत्तेची उत्तरपत्रिका आहे ती या ठिकाणी आपण सर्वांच्या समोर मांडलेली. या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये.